वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर ग्रामसेवक आहे, कृषी सेवक आहे, तांत्रिक घटकाशी संबंधित व्हिडिओ लेक्चर अपलोडेट करत असतो। आणि काल आपण रत्नागिरी जिल्हा आहे, हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी जो काही पेपर झाला होता 2015 मधला लेखी परीक्षा म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरता त्याचे जे काही PYQ आहेत ते बघितले। त्यामध्ये आपण 20 PYQ जे होते त्यांचं ॲनालिसिस चांगल्यारीत्या करून घेतलं। आणि या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, जे राहिलेले PYQ असतील म्हणजे 20-25 PYQ आहेत जे राहिलेले आहेत म्हणजे त्या पेपरमधील, ते आपण यामध्ये ॲनालिसिस करणार आहोत। मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर कोणत्याही जिल्ह्याचा असो परंतु तुम्हाला ग्रामसेवक या पदाकरता असो किंवा कुठलाही पेपर असो, तुम्हाला त्या पदाकरता ज्या पदाकरता तुम्ही परीक्षा देता त्या पदाकरता विचारले गेलेले जे मागील PYQ असतात ते ॲनालिसिस करणं गरजेचं असते। मग जिल्हा कुठलाही असो, फक्त जिल्ह्याच्या संबंधित असं असते की 1-2 प्रश्न त्या जिल्ह्याशी संबंधित पडतात, बाकी सगळा सिलेबस सारखाच असतो। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, सगळे PYQ तुम्हाला तुमच्या डोळ्याखालून घालायचे आहेत। मित्रांनो, आपण येथे फक्त PYQs बघत नाही तर त्याचा ॲनालिसिस सुद्धा करतो, जेणेकरून आपल्याला प्रश्नांचा आवाका समजतो, नेमके प्रश्न कसे पडतात आणि आपला अभ्यास कसा करावा। म्हणून मित्रांनो, इथे आपण PYQ सोबत त्याच्या आजूबाजूची जी काही माहिती आहे ती सुद्धा कव्हर करत असतो। म्हणूनच मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोडेट केले जातील तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा। चला तर मित्रांनो, तुमचा जास्तीचा वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। मित्रांनो, त्यावेळेस काय होतं, मत्स्य शेती नावाचा एक टॉपिक होता। आता या पेपरमध्ये या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिला नाही, तरीसुद्धा आपण PYQ आहे म्हणून एकदा ॲनालिसिस करून घेऊ की खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती करता किती तापमान असावे लागते। तर बघा, इथे ऑप्शन आहे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस, 40 ते 42 डिग्री सेल्सिअस, 20 ते 25 डिग्री सेल्सिअस, 15 ते 20 डिग्री सेल्सिअस। तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक A 30 ते 35 डिग्री सेल्सिअस आहे, एवढं तापमान खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती करता लागते, म्हणून लक्षात ठेवा। मित्रांनो, आपण जर विचार केला तर मत्स्य शेतीच्या बाबतीत मत्स्य शेतीमध्ये 2 प्रकार पडतात, एक खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेती आणि गोड्या पाण्यातील मत्स्य शेती। मित्रांनो, मत्स्य संवर्धनाच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट माहिती असायला हवी की माशांच्या उत्पादनात भारताचा 3रा क्रमांक लागतो। मग पहिले 2 देश कोणते, तर लक्षात ठेवा चायना आहे आणि त्याच्या खालोखाल जपानचा नंबर लागतो आणि 3ऱ्या क्रमांकावर आपला भारत देश आहे। आणि आपण जर अंतर्गत मासेमारीचा विचार केला तर अंतर्गत मासेमारीमध्ये चायनाचा प्रथम क्रमांक म्हणजे चीनचा प्रथम क्रमांक, त्यानंतर भारताचा 2य क्रमांक लागतो। आणि तसं जर विचार केलं तर जगामध्ये गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रेसर असणारे देश कोणते आहे, तर लक्षात ठेवा चायनाच आहे। म्हणजे लक्षात तुम्ही असं ठेवा की चायना एकूण उत्पादनामध्ये सुद्धा प्रथम आहे, अंतर्गत मासेमारीमध्ये सुद्धा प्रथम आहे, नंतर गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये सुद्धा चायनाच प्रथम आहे। आणि एक क्षेत्र आहे जे मासेमारीसाठी खूप प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ग्रेट बँक न्यू फाउंडलँडमधील हे क्षेत्र आहे आणि डॉगर बँक आहे उत्तर समुद्र, तिथलं हे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे। आणि कोळंबीच्या उत्पादनात आपण जर विचार केलं तर जगामध्ये अग्रेसर असणारा देश कुठला आहे, भारत आहे। कोळंबी म्हणजे काय, तर माशांचाच एक प्रकार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तसंच आता आपण जगाबद्दल बघितलं, आता आपण आपल्या भारताविषयी थोडक्यात पाहू मित्रांनो। बघा, भारतामध्ये खाऱ्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रेसर असणारे राज्य कुठले आहे, तर लक्षात ठेवा गुजरात आहे, कारण गुजरातला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, म्हणून खाऱ्या पाण्याचं क्षेत्र कुठे जास्त, तर गुजरातला। नंतर 2ऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्राचा नंबर लागतो मित्रांनो आणि 3ऱ्या क्रमांकावर केरळचा क्रमांक लागतो। हे झाले खाऱ्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रेसर असणारे राज्य। आता आपण काय करू, गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रेसर असणारे राज्य कोणते ते पाहू। तर लक्षात ठेवा पश्चिम बंगालचा याच्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो की गोड्या पाण्यातील मासेमारी सर्वाधिक कुठे करतात, तर पश्चिम बंगालमध्ये करतात भारतामध्ये, तर लक्षात ठेवा। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण रत्नागिरी या जिल्ह्यासाठी पेपर बघत आहोत म्हणून त्या जिल्ह्याशी संबंधित माहिती यामध्ये इन्क्लूड असणारच। आणि एक लॉजिकल गोष्ट आहे की इथे मत्स्य शेतीबद्दलच प्रश्न का विचारले आहेत, कारण साधी गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आपल्याला लागून आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणजे कोकण किनारपट्टीचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये सर्वाधिक लांबीचा जो काही सागर किनारा आहे तो रत्नागिरी जिल्ह्याला लागून आहे, म्हणून रत्नागिरी जिल्ह्याबद्दल इथे मत्स्य शेतीबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मित्रांनो, इथे प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये कोळंबी पकडण्यासाठी कोणते जाळे वापरतात, तर ऑप्शन पाहू,
डोल, ट्रॉल, पर्सिन, ऑप्शन क्रमांक ए आणि बी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डोल आणि ट्रॉल हे दोन्ही प्रकारचे जाळे महाराष्ट्रामध्ये कोळंबी पकडण्यासाठी वापरले जातात. म्हणून ऑप्शन क्रमांक डी याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या फळपिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते? यामध्ये ऑप्शन आहेत केळी, मोसंबी, द्राक्ष आणि पेरू. तर लक्षात ठेवा, बाकीच्या पिकांपैकी म्हणजे फळपिकांपैकी केळी या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता असते. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर होईल. चला तर मित्रांनो, केळी या पिकाबद्दल थोडक्यात माहिती पाहू. केळीलाच आपण गरिबांचे फळ असं सुद्धा म्हणतो. केळीचं शास्त्रीय नाव मुसा पॅराडिसी किंवा मुसा कॅव्हेंडिश असं आहे. केळीची जर आपण कुळ म्हणजेच फॅमिली बघितली तर मुसेसी ही आहे. नंतर आपण त्याचं मूळ स्थान जर बघितलं तर आसाम, बर्मा, इंडोमलाया व भारत या ठिकाणी आपल्याला त्याचं मूळ स्थान पाहायला मिळते. केळी या पिकाबद्दल अधिकची माहिती पाहिल्यास आपणाला समजते की महाराष्ट्रामध्ये जळगाव केळी, अर्धापुरी केळी, वसईची केळी प्रसिद्ध आहेत आणि केळी स्वर्गीय फळ या नावाने सुद्धा ओळखतात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लागवडीखाली असलेली केळीची जात म्हणजे बसराई आहे आणि बसराईमधूनच आपण निवड पद्धतीने काय केलं आहे, संशोधन करून केळीची नवीन जात तयार केली, ती म्हणजे श्रीमंती. हा सुद्धा प्रश्न विचारतात की श्रीमंती ही कोणत्या पिकाची जात आहे, बसराई कोणत्या पिकाची जात आहे. म्हणून लक्षात ठेवा केळीच्या बाबतीत. आणि सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे भारतातील एकूण केळी उत्पादनापैकी 50% उत्पादन फक्त महाराष्ट्र राज्यात होते. म्हणजे 50% एकूण भारतापैकी 50% उत्पादन आपला महाराष्ट्र राज्य करते. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर अनुक्रमे जळगाव आहे, नांदेड आहे, परभणी, धुळे, पुणे, सांगली, वसई आणि वर्धा जिल्ह्यामध्ये केळीखालील लागवडीचं जे क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की केळीचा कोणता भाग खाण्यासाठी वापरतात? मग तुम्ही हे सर्च करून द्या किंवा कसंही द्या, पण कॉमेंट नक्की करा. पुढचा प्रश्न पाहू. आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय केले जाते? यामध्ये ऑप्शन आहे रिंगिंग, गर्डलिंग, बडिंग, नॉचिंग. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. रिंगिंग ही जी हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे ती आंब्याच्या झाडामध्ये केली जाते, जेणेकरून काय होईल, जास्त प्रमाणात फ्लावरिंग येईल, म्हणजेच काय येईल, आंब्याच्या झाडाला मोहर येईल. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, इथे जर आपण प्रोसेस बघितली तर म्हणजे ही जी आहे ती झाडाची साल काढण्याची प्रोसेस असते. साल म्हणजे कशी, एक रिंग टाईप, म्हणजे कसं 1 ते 2 सेंटीमीटर लांबीची साल काढतात रिंग टाईपमध्ये, त्याला आपण रिंगिंग असं म्हणतो. आणि ते जर द्राक्षामध्ये आपण जर करत असू तर त्याला गर्डलिंग असं म्हणतात. आणि अंजिराच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला नॉचिंग असं म्हणतात. अंजिराच्या डोळ्याच्या भागाखाली नॉचिंग करतात. बघा, ह्या 2-4 टर्मिनॉलॉजी आहेत, लक्षात ठेवा की द्राक्षाच्या बाबतीत गर्डलिंग म्हणतात त्याला, आंब्याच्या बाबतीत जर आपण ते केलं त्याला रिंगिंग असं म्हणतात. मित्रांनो, इथे आता आंबा या फळ पिकाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. म्हणजे बघा, आंब्याला आपण फळांचा राजा असं म्हणतो. शास्त्रीय नाव आंब्याचा मँजिफेरा इंडिका हे आहे आणि त्याचं कुळ म्हणजेच त्याची फॅमिली जर आपण विचारात घेतली तर ॲनाकार्डियासी ही त्याची फॅमिली आहे. त्याचं मूळ स्थान आपण जर बघितले तर दक्षिण व आग्नेय आशिया आहे व मेघालयातील दामलागिरी टेकड्या हे त्याचं काय आहे, मूळ स्थान आहे. आपणा सर्वांना माहिती आहे मित्रांनो की आंबा या फळामध्ये आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आंबा जर विचार केला तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं राष्ट्रीय फळ आहे. आणि आंबा या फळ पिकाला बांगलादेशचे राष्ट्रीय झाड तर फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आंब्याच्या बाबतीत एक प्रश्न विचारला जातो की आंब्याची अभिवृद्धी कशी करतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोय लावणे किंवा कलमे लावून म्हणजे कसं, भेट कलम करून किंवा कोय कलम करून, व्हिनियर कलम करून आपण काय करतो, आंब्याची अभिवृद्धी करतो. म्हणजेच काय तर त्याची लागवड वगैरे करतो. आता यामध्ये आणखी एक इनसितू नावाची पद्धत असते. इनसितू पद्धत म्हणजे काय, जागच्या जागीच आंब्याचं रोप लावतात आणि त्यावर नंतर कलम करतात आणि तिथेच ते झाड मोठं होते, म्हणजे ती काय झाली, इनसितू पद्धत झाली. आणि आणखी एक स्टोन ग्राफ्टिंग नावाची पद्धतसुद्धा असते, ते आंब्यामध्ये करतात. पण आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कोकणातील जे आंबे आहेत ते प्रसिद्ध असतात. त्यामध्ये आपण प्रामुख्याने हापूस आंब्याचा समावेश त्यामध्ये होतो. आणि आपल्याला माहिती आहे आंब्याचा जो काही फळांचा राजा आहे हापूस आंब्याला आपण म्हणतो, म्हणजे तो सर्वश्रेष्ठ त्यामध्ये ठरतो कारण त्याचीच मोठ्या प्रमाणात निर्यात आपण करत असतो. आणि हापूसचा जर आपण परदेशामध्ये विचार केला तर अल्फान्सा नावाने, म्हणजे त्याचा अपभ्रंश झालेला आहे, त्याला हापूस नाही म्हणत, हापूस आपल्याकडे म्हणतात, तिकडे अल्फान्सा नावाने त्याला ओळखतात. मित्रांनो, आता आपल्याला आंब्याच्या जाती पाहायच्या आहेत. आपण जर विचार केला जवळजवळ भारतामध्ये 108 पेक्षाही जास्त आंब्याच्या जाती भारतात पाहायला मिळतात.
त्यामध्ये आपण जर विचार केला तर लंगडा आहे, दशेरी आहे ते उत्तर प्रदेशमध्ये, नंतर तोतापुरी जर विचार केला तर कर्नाटकमध्ये, केशर आंबा जो आहे गुजरातमध्ये सापडतो, नीलम दक्षिण भारतामध्ये, करेल जे लोणच्यासाठी प्रसिद्ध जात आहे ते गोव्यामध्ये, नंतर जर विचार केला रसासाठी आंब्याची सर्वश्रेष्ठ जात म्हणून ओळखली जाते ती म्हणजे पायरी आणि दूध पेठा इत्यादी ज्या जाती आहेत त्या आंब्याच्या जाती आपण बघितल्या. आता बऱ्याचशा संकरित जातीसुद्धा आहेत, त्यावर प्रश्न पडतात. मित्रांनो, आपण जर फक्त आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हापूस आहे, म्हणजे कोकणात पर्टिक्युलरली हापूस, पायरी, रत्ना, राजापुरी इत्यादी ज्या काही आंब्याच्या जाती आहेत त्या पाहायला मिळतात. मित्रांनो, बऱ्याचशा संकरित जाती आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारतात की रत्ना ही जात कशाच्या संकरापासून तयार झाली आहे. तर लक्षात ठेवा, हापूस, मादी आणि नीलम नर यांच्या संकरातून ही जात तयार झालेली आहे रत्ना, आणि ही जात आहे कोकण कृषी विद्यापीठाने शोधली आहे. तसंच मित्रांनो, हापूस नर आणि रत्ना मादी यांच्या संकरातून सिंधू ही जात तयार झाली आहे, आणि सिंधू ही जात बिन कोय म्हणजे त्यामध्ये कोय सापडत नाही, गुठली सापडत नाही, म्हणून लक्षात ठेवा. नंतर दशहरी आणि नीलम आहे, त्यांच्यापासून आम्रपाली नावाची जात तयार झाली आहे आणि ती बुटकी जात आहे, आणि त्याचं जे श्रेय आहे ते डॉक्टर MS स्वामीनाथन आहे, आपल्या भारतीय हरित क्रांतीचे जे जनक आहेत त्यांना जाते. नंतर आपण बघतो की ICARने सुद्धा एक जात तयार केली आहे मल्लिका नावाची. दशहरी, मादी आणि नीलम नर याच्यापासून म्हणजे संकरापासून मल्लिका नावाची जी जात आहे ती तयार केली आहे. यावर प्रश्न विचारला होता. लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या जातीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आंबा या फळपिकावर खूप सारे प्रश्न विचारले आहे मित्रांनो, वाटल्यास आपण एक सेपरेट लेक्चर याच्यासाठी घेऊ. समोरचा प्रश्न पाहू. मोसंबीचे कलम रिकाम जागा पद्धतीने केले जाते. यामध्ये ऑप्शन आहे दाब कलम, भेट कलम, गुटी कलम आणि डोळे भरणे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मोसंबीबद्दल विचारलं आहे आणि मोसंबीचे कलम आपल्या सगळ्यांना माहितीच असायला हवं की डोळे भरून मोसंबीची कलम करण्यात येते, म्हणून ऑप्शन क्रमांक D येथे बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपण जर आता थोडक्यात मोसंबीबद्दल बघितलं तर लक्षात ठेवा, याचं जे मूळ स्थान आहे ते दक्षिण चीन आहे, आणि मोसंबी लागवडीच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे, म्हणजे प्रथम क्रमांक आहे. आणि जर विचार केला तर मोसंबी लागवड महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर रोजगार हमी योजना आहे, त्याच्या अंतर्गत मोसंबीची लागवड केली जाते. बऱ्याच वेळा मोसंबीच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात की न्यू सेलर ही जात मोसंबीची आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे, आणि श्रीरामपूर येथील अखिल भारतीय फळ सुधार योजना आहे त्यामध्ये ही जात संशोधित केलेली आहे, आणि जुन्या ज्या जाती आहेत त्या जुन्या जातींपेक्षा दुप्पट उत्पादन या जातीपासून मिळते, म्हणून लक्षात ठेवा. तसंच वॉशिंग्टन नॉवेल नावाची सुद्धा एक जात आहे, आणि यामध्ये काय असतो, फक्त फळांचा जो आकार असतो तो एकसारखा नसतो, आणि याच्यामध्ये उग्र वास येतो याला, म्हणून याची मागणी थोडी कमी आहे. इतर जाती आपण जर बघितल्या मोसंबीच्या, जाफा, सातगुडी, माल्टा, व्हॅलेन्शिया इत्यादी जाती आपल्याला मोसंबीच्या पाहायला मिळतात. आणखी आपण जर बघितलं मित्रांनो तर 2008मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे राहुरीचं, त्यांनी काय केलं होतं, सिलेक्शन 4 नावाची जात तयार केली होती, आणि प्रति झाड जर विचार केलं तर जास्त उत्पादन देणारी आणि कीड व रोगाला कमी बळी पडणारी ही जात त्यांनी म्हणजे प्रसारित केली होती. तसंच जर आपण बघितलं मोसंबीच्या बाबतीत कीड व रोग यावर सुद्धा प्रश्न विचारतात की कुठला रोग येतो, कुठली कीड येते. लक्षात ठेवा, सिट्रस डायबॅक नावाचा रोग मोसंबीवर येतो. डिंक्या नावाचा रोग होतो जो सिट्रस गमोसिस असं म्हणतो आपण त्याला. नंतर दैवी किंवा खैऱ्या नावाचा रोग येतो, त्याला आपण सिट्रस कॅन्कर असं म्हणतो, आणि हा झांतोमनस जीवाणूमुळे होतो, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि यामुळे काय होते, फांद्या आणि पानं जे आहेत ते कमजोर होते. ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्टी ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्ही नोट करत जा. मित्रांनो, मी आतापर्यंत सांगितलेली प्रत्येक गोष्ट विचारली गेलेली आहे, त्यावर ऑब्जेक्टिव्ह पडलेले आहेत, आणि आवाका समजूनच मी ह्या तुम्हाला गोष्टी सांगते आहे. म्हणून तुम्ही एकदा लेक्चर नाही तर जास्तीत जास्त वेळा लेक्चर बघा, परंतु गोष्टी नोट करण्याचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की पेपरमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न पडतात. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. फुले कीर्ती ही कोणत्या पिकाची जात आहे? यामध्ये ऑप्शन आहे बटाटा, काकडी, भेंडी आणि मिरची. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 भेंडी हे याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, भेंडी या पिकाबद्दल बऱ्याच वेळा जातींवर प्रश्न विचारलेला आहे, आणि इथे सुद्धा जातीबद्दलच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर याचे बियाण्याचे प्रमाण आणि उगमस्थान, त्यातील कंटेंट यावर सुद्धा प्रश्न पडतात. तर आपण थोडक्यात जाणून घेऊ. मूळ स्थान जे आहे भेंडीचं ते दक्षिण आफ्रिका आणि आशिया खंड आहे, आणि यामध्ये आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आपण जर विचार केला तर बियाण्याचं प्रमाण खरीप भेंडीसाठी 8 ते 10 किलो प्रति हेक्टरी, आणि उन्हाळी भेंडीसाठी 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी.
इतक्या प्रमाणात लागते. नंतर आपण याच्या जाती पाहिल्या तर बघा, पुसा सावनी ही जी जात आहे ICR म्हणजेच भारतीय कृषी संशोधन संस्था आहे नवी दिल्लीची, त्याद्वारा ही विकसित जात आहे, म्हणून हा सुद्धा प्रश्न विचारला होता. आणखी एक प्रश्न विचारला होता परभणी क्रांती. तर लक्षात ठेवा, पुसा सावनी जी जात आहे आणि मनीहॉट नावाची एक जात आहे, यांच्या संकरातून परभणी क्रांती ही जात तयार केली आहे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाने ती तयार केली आहे, म्हणून हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तसंच आणखी जाती आहेत, फुले उत्कर्षा, फुले म्हणजे अर्का अनामिका इत्यादी जाती आहेत, त्या भेंडी पिकाच्या आहेत. आणि प्रश्नामध्ये विचारलेली ही जी फुले कीर्ती जात आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1999मध्ये विकसित केली आहे, म्हणजे या वाणाची शिफारस केली होती. ही जर विचार केले तर हिरव्या रंगाची फळे आहेत, 15 ते 16 टन प्रति हेक्टर याचं उत्पादन आहे आणि केवळा रोगास प्रतिकारक्षम ही जात आहे, म्हणून इथे प्रश्न विचारला आहे, म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कोंबडीचा मांस व अंडी असा दुहेरी उपयोग होतो? यामध्ये ऑप्शन आहेत व्हाईट लेग हॉर्न, ब्लॅक मिनार्का, रोड आयलँड रेड आणि व्हाईट रॉक. तर येथे ऑप्शन क्रमांक C रोड आयलँड रेड हे याचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपण एक कुक्कुटपालनावर सेपरेट व्हिडिओज घेऊन येणार आहोत, म्हणून मी इथे जास्त एक्सप्लेनेशन करत नाही. आता समोरचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, पैनगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि सहिवाल. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक C म्हणजेच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पैनगंगा धरण आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, येथे पैनगंगा नदीबद्दल थोडक्यात माहिती पाहू. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा जे काही पठार आहे त्या पठारामध्ये होते, म्हणजे डोंगररांगा आहे त्यामध्ये होते. आणखी आपण जर विचार केला तर पैनगंगा नदी ही जी आहे ते वर्धा नदीची उपनदी आहे आणि ही जी नदी आहे म्हणजे पैनगंगा नदी जेव्हा वर्धा नदीला मिळते त्याच्यानंतर वर्धा नदी जी आहे ते वैनगंगा नदीला मिळते आणि अशा प्रकारे तिघांच्या संगमातून म्हणजे एक प्राणहिता नावाचा जो आहे तो संगम तयार होतो, एक प्राणहिता नावाची नदी तयार होते. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, सूर्यफुलाची रब्बी पेरणी कोणत्या काळात करतात? इथे ऑप्शन आहे सप्टेंबरचा पहिला पंधरवडा, ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा, सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा म्हणजे आठवडा, आणि ऑप्शन D आहे ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा. तर लक्षात ठेवा, इथे ऑप्शन क्रमांक 3 सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरचा पहिला आठवडा रब्बी सूर्यफुलाची पेरणी करतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल. तसं बघितलं मित्रांनो तर सूर्यफूल हे जे पीक आहे ते रब्बी, खरीप आणि उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये घेतात. आता आपण सूर्यफुलाबद्दल थोडक्यात माहिती पाहू. सूर्यफुलाचं शास्त्रीय नाव जर आपण विचार केलं तर हेलियांथस ॲनस आहे आणि मूळ स्थान जे आहे ते अमेरिका आहे. सूर्यफुलास पिवळे सोने म्हणून सुद्धा संबोधतात. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न की सूर्यफुलाच्या बिया तेलाचे प्रमाण किती टक्क्यांपर्यंत असते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये विचारला आहे. तुम्ही कुठेही शोधून उत्तर द्या, पण कमेंट नक्की करा. सूर्यफुलाबद्दल जर आपण आणखी माहिती पाहिली तर आपल्याला समजते की सूर्यफुलापासून पेन, खते, रसायने, इंधन, कागद, साबण बनवतात. तसेच सूर्यफुलाच्या टरफलापासून पेकटी बनवण्याचा कारखानासुद्धा आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी आहे. आणखी जर विचार केला मित्रांनो, सूर्यफुलाचं हे पीक जे आहे ते 80 ते 90 दिवस म्हणजे जवळजवळ आपण बघतो 3 महिन्यामध्ये हे पीक येते. म्हणून जर विचार केला तर रब्बी नंतर खरीप, उन्हाळी तिन्ही हंगामामध्ये आपण हे पीक घेऊ शकतो आणि याचा पिकाचा कालावधीसुद्धा कमी आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला हे पीक पेरायचं आहे तर त्याचं एकूण हेक्टरी बियाणं किती लागते? तर लक्षात ठेवा 10 किलो बियाणं हेक्टरी लागते. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, खालीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र शोषून घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करते? यामध्ये ऑप्शन आहे उडीद, मूग, तूर आणि ऑप्शन D आहे सर्व पर्याय बरोबर. तर याचं उत्तर सर्व पर्याय बरोबर म्हणजे ऑप्शन D होईल. कारण काय मित्रांनो, उडीद आहे, मूग आहे आणि तूर आहे हे सगळे कसे द्विदल वर्गीय आहे. द्विदल वर्गीय म्हणजेच काय, आपण त्याला कडधान्य वर्गीय सुद्धा म्हणतो किंवा दोन डाळी वर्गीय पिके सुद्धा असं म्हणतो, ज्याचे 2 दले होतात असे म्हणजे द्विदल वर्गीय. आता यामध्ये आपण जर विचार केला तर यांची फॅमिली कोणत्या फॅमिलीशी बिलॉंग करतात? तर प्रामुख्याने हे लेग्युमिनस फॅमिलीशी बिलॉंग करतात. लेग्युमिनस फॅमिली म्हणजे काय, शेंगवर्गीय फॅमिली आहे म्हणजे कुळ आहे. आणि या फॅमिलीमध्ये काय असते, जे मुळं असतात म्हणजे वनस्पतीची किंवा पिकांचे, त्यांच्या मुळांवर गाठी असतात आणि या गाठींमध्ये रायझोबियम नावाचे जे काही बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात ते राहतात. आणि हे जे रायझोबियम जीवाणू आहेत ते
सहजीवी पद्धतीने या पिकांशी संबंध ठेवतात. म्हणजे त्यांचं पिकांपासून अन्नद्रव्य वगैरे बाकीच्या गोष्टी ते घेतात आणि पिकांना हवेतील नत्र ते उपलब्ध करून देतात. म्हणजे अशा प्रकारे ते सहजीवी पद्धतीने पिकांसोबत जीवन जगतात. त्यामुळे ते पिकांपासून अन्न वगैरे घेतील आणि पिकांना हवेतील नत्र शोषून करून देतील, असं त्यांचं कार्य असते. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. रत्नागिरी 24 ही जात कोणत्या पिकाची आहे? यामध्ये ऑप्शन आहेत बाजरी, हरभरा, गहू आणि भात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी भात या पिकाची रत्नागिरी 24 ही जात आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठीच हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हा प्रश्न कदाचित इथे आला असेल. आता आपण भात या पिकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. भातलाच आपण धान असं म्हणतो, धान किंवा तांदूळ सुद्धा म्हणतो. आणि इंग्लिशमध्ये याचं शास्त्रीय नाव जर आपण विचारात घेतलं तर ओरायझा सटायवा हे आहे. आणि मूळ स्थान याचं दक्षिण भारत आहे. आणि जगातील हे जे आहे भात हे मुख्य अन्न आहे. म्हणजे आपण जर भारताचा विचार केला तर भारतातील 60% जास्त लोकांचं हे मुख्य अन्न आहे. मित्रांनो, येथे भात पिकाच्या जातीबद्दल प्रश्न विचारला आहे, म्हणून आपण भाताच्या इतर जातीसुद्धा पाहू. यामध्ये जर आपण विचार केला तर भात पिकाच्या खाऱ्या जमिनीसाठी जाती आहेत, जसं की पनवेल 1 आहे, MK 47 आहे, 22 आहे, दामोदर आहे, ARE आहे. पण यामध्ये पनवेल 1 या जातीवर प्रश्न पडलेला आहे, म्हणून महत्त्वाची जात मी इथे घेतली. आणखी महत्त्वाच्या जातींमध्ये जर चुरमुरे किंवा मुरमुरे आपण त्याला म्हणतो. आणि पोह्यांसाठी उपयुक्त जात कोणती आहे? तर राधानगरी आहे 185-2, राधानगरी 185-2 ही जी जात आहे ते चुरमुरे किंवा पोह्यांसाठी उपयुक्त आहे, लक्षात ठेवा. तसंच भाताच्या काही सुगंधी जाती आहेत, त्यामध्ये बासमती आहे, पूसा 33, बासमती 370, T3, नंतर आंबेमोहर, सुगंधा, कमोद, कंसाळ, पवना, इंद्रायणी, पूसा बासमती, भोगावती, फुले समृद्धी, प्रभावती, आविष्कार इत्यादी काही सुगंधी जातीसुद्धा आहेत भाताच्या. आपण हरित क्रांतीबद्दल बघितलं होतं आणि हरित क्रांतीमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत, त्यामध्ये भाताच्या कुठल्या जाती आहेत तर लक्षात ठेवा. IR8 आहे, जया आहे, तायचुंग नेटिव्ह आहे, तायचुंग नेटिव्ह 1 आहे. लक्षात ठेवा, ह्या महत्त्वाच्या जाती आहेत. मित्रांनो, तुमच्यासाठी भात या पिकाबद्दल थोडक्यात काही प्रश्न आहेत ते आपण घेऊ. तुमच्यासाठी प्रश्न आहे की भात या पिकामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? नंतर आहे प्रश्न की भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य कोणते? त्यापैकी तुम्हाला पहिले 3 राज्य सांगायचे आहेत. नंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भात उत्पादन करणारं क्षेत्र किंवा उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुगल सर्च करा किंवा वेगवेगळ्या पुस्तकाचा संदर्भ घ्या. कोठूनही उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चालते, परंतु कमेंट करण्याचा प्रयत्न करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून यामधून तुमचीच रिव्हिजन होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळभाज्या व फुलझाडांसाठी उपयुक्त ठरते? यामध्ये ऑप्शन आहे बैजेरिंकिया, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम आणि रायझोबियम. मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक सी ॲझोस्पिरिलम हे त्याचं बरोबर उत्तर होईल. आता कारण काय तर हे पालेभाज्या, फळभाज्या तसेच फुलझाडांसाठी सुद्धा उपयोगी ठरते. मग बाकीचे जे जीवाणू खते आहेत त्यांच्याबद्दल आपण बघू. बघा, बैजेरिंकिया नावाचं जे असते ना जीवाणू खत, त्याला आपण जीवाणू खते म्हणजेच काय होते, बॅक्टेरियल फर्टिलायझर आपण असं त्याला म्हणतो. आता हे जे बैजेरिंकिया जीवाणू असतात ते प्रामुख्याने ॲसिडिक सॉईलमध्ये सापडतात. ॲसिडिक म्हणजे काय? आम्लयुक्त जमिनी. आता आम्लयुक्त जमिनी म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण आधीच शिकलो आहोत, तरीसुद्धा सांगते की ज्याचा जो pH आहे तो 6.5 किंवा 7पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आम्लयुक्त जमिनी असं म्हणतो. आणि जसा जसा pH कमी होईल, जसं जसं हायड्रोजन आयनांची संख्या वाढेल, तशी तशी त्याची आम्लधर्म गुणधर्म काय होतात, वाढत जातात. म्हणजेच आपण जर बघितलं तर बैजेरिंकिया बॅक्टेरिया ॲसिडिक सॉईलमध्ये सापडतात आणि ॲसिडिक सॉईल प्रामुख्याने जास्त पावसाच्या प्रदेशात आपल्याला पाहायला मिळते. आता जर विचार केला आपण ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू आहेत. ॲझोटोबॅक्टर तृणधान्यवर्गीय जे काही पिकं आहेत त्यांच्याशी म्हणजे असहजीवी पद्धतीने ते त्यांच्यामध्ये राहतात, तृणधान्यवर्गीय पिकांमध्ये राहतात. तृणधान्य पिके म्हणजेच कोणती, एकदल पिके जसं गहू आहे, ज्वारी आहे, यामध्ये प्रामुख्याने ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक आपण वापरत असतो. नंतर रायझोबियम तर तुम्हाला माहितीच आहे आणि खूप वेळा आपण याची रिव्हिजन केली आहे की द्विदलवर्गीय आहे, म्हणजेच कोणते, डाळवर्गीय आहेत, कडधान्यवर्गीय हे जे पिकं आहे म्हणजे या पिकांमध्ये पिकांच्या मुळांशी गाठी असतात, त्या गाठींमध्ये रायझोबियम जीवाणू आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सहजीवी पद्धतीने हवेतील नत्राचं स्थिरीकरण
करून पिकांना नत्र उपलब्ध करून देतात. चला तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहू. भारतात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? याबद्दल आपण डिटेल माहिती बघितली आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, भारतामध्ये किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? दर 5 वर्षांनी कृषी गणना केली जाते, म्हणून हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. मित्रांनो बघा, तरीसुद्धा सांगते, 1970-71 पासून आपण कृषी गणना सुरुवात केली. आत्तापर्यंत 10 कृषी गणना झालेल्या आहेत आणि कोरोनामुळे 2021-22 मध्ये म्हणजे ती होणार होती, परंतु काय झालं, कोरोनामुळे ती अपडेटेड झाली नाही. मग आता आपल्याला ती समोर घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, जी होणार आहे ती 11वी कृषी गणना असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती आहेत? आणि यामध्ये ऑप्शन आहेत 5, 7, 9 आणि 11. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की पर्जन्य, वनस्पती, मृदा व हवामान यांचा एकत्रित विचार करून महाराष्ट्राचे एकूण 9 कृषी हवामान विभाग करण्यात आलेले आहेत. मित्रांनो या चॅनलवर आधी आपण कृषी मूलतत्वे हा टॉपिक घेतला होता आणि त्यामध्ये आपण हवामान विभागाबद्दल व्यवस्थितरित्या समजून सांगितलं होतं. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, आपण इथे महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग तर बघितले, पण आपल्याला भारतातील एकूण किती कृषी हवामान विभाग आहे हा तुमच्यासाठी प्रश्न राहील मित्रांनो. की प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की भारतात एकूण किती कृषी हवामान विभाग आहे आणि त्यापैकी महाराष्ट्रात किती विभाग येतात? मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, पेपरच आहे आणि पेपरमध्ये पडलेला हा प्रश्न आहे असं समजूनच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. म्हणून तुम्ही सर्च करा, कोणत्याही पद्धतीने कुठेही शोधून उत्तर काढा, कसंही कोणाला विचारा, मित्राला विचारा, मैत्रिणीला विचारा, पण प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चुकलं तरी चालेल, एका प्रश्नाचं उत्तर येत असेल एका प्रश्नाचं द्या, 2 प्रश्नाचं उत्तर असेल तर दोन्ही द्या, तरीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील एकूण सिंचन क्षेत्रात रिकाम जागा या साधनांचा वाटा सर्वाधिक आहे. त्यामध्ये ऑप्शन आहे विहीर, कालवे, तलाव आणि उपसा जलसिंचन. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण आधीच बघितलं होतं लेक्चरमध्ये, मृदा व जलसंधारण बाबत आपण एक लेक्चर घेतलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकूण जलसिंचन होते आजही पारंपरिकरित्या विहिरीद्वारे मोठ्या प्रमाणावर होते. तसं बघितलं मित्रांनो, तो डेटा जो आहे तो जुनाच आहे, परंतु अपडेटेड नाही, परंतु अजूनही पुस्तकांमध्ये किंवा वेबसाईटमध्ये सुद्धा तोच डेटा आहे, जुनाच डेटा आहे. आणि जे काही आकडे असतात त्याच्याशी रिलेटेड हे थोडे व्हॅरी होऊन येतात. प्रत्येक परीक्षेमध्ये जसा तसा जो आहे आकडा किंवा तसे पर्सेंटेजमध्ये पडत नाही, त्याच्या आजूबाजू थोडे कमी जास्त होऊ शकतात. मित्रांनो लक्षात घ्या की जर आपण एक आकडा बघितला तर विहिरींची संख्या जर बघितली जलसिंचनाद्वारे तर जवळजवळ 55 ते 56% आपल्याला विहिरीद्वारे जलसिंचन पाहायला मिळते. नंतर 22 ते 23% म्हणजे कालवा जलसिंचन पाहायला मिळते. 14 ते 15% आपल्याला तलाव जलसिंचनामध्ये पाहायला मिळते. आणि इतरत्र जे आहे 6% आपण जर विचार केला तर इतर गटामध्ये ते मोडते. मग जसं की आपण त्यामध्ये कुपन नलिका आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपसा जलसिंचन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जलसिंचन पद्धती आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला तर पुढचा प्रश्न पाहू. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच NDDBची स्थापना कधी झाली? यामध्ये ऑप्शन आहेत 1965, 1970, 1985, 1992. तर मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 1965 मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना झाली. आपण जर NDDB बद्दल थोडक्यात बघितलं तर ही एक वैधानिक संस्था आहे आणि त्याची जी स्थापना आहे ते डॉक्टर वर्गीस कुरियन आहे यांच्या पुढाकारातून झालेली आहे. आणि याचे जे मुख्यालय आहे ते आणंद गुजरात या ठिकाणी आहे, म्हणजे गुजरातमध्ये आहे. आणि याची स्थापना 16 जुलै 1965 मध्ये झालेली आहे. आणि जी काही श्वेत क्रांती आहे ते याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणूनच मित्रांनो आपण श्वेत क्रांतीचे जनक आहे ते डॉक्टर वर्गीस कुरियन यांना संबोधतो. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत जनित्र प्रकल्प रिकाम जागा हा आहे. ऑप्शन आहे जायकवाडी, कोयना, भीमा आणि नांदूर माध्यमेश्वर. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी कोयना हे याचं बरोबर उत्तर आहे. आपण जर कोयना धरणाबद्दल अधिकची माहिती बघितली तर आपल्याला समजते की महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये कोयना नगर या ठिकाणी कोयना धरण आपल्याला पाहायला मिळते. आणि कोयना धरण आहे त्याच्या जो जलाशय आहे त्याला आपण शिवसागर जलाशय म्हणून सुद्धा ओळखतो. यामध्ये TMC साठा विचारतात की या धरणामध्ये किती TMC साठा आहे. जवळजवळ तो 105 पॉईंट समथिंग काहीतरी TMC साठा आहे. नक्की तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू. प्राणीमात्र व वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? येथे ऑप्शन आहेत
इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरण पद्धती, इकोलॉजी म्हणजेच पर्यावरण, भौगोलिक आणि ऑप्शन डी आहे बायो म्हणजे जीवशास्त्रीय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक ए इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरणीय पद्धती असं आपण प्राणीमात्र आणि वातावरण यांच्या संबंधाला परस्पर संबंधाला म्हणतो. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, एखाद्या संत्री विक्रेत्याने संत्र्याबरोबर द्राक्षाची विक्री केल्यास त्याला रिकाम जागा एकात्मतेचा प्रकार म्हणतात. त्यामध्ये ऑप्शन आहे समांतर, लंब, समवस्तू आणि वरीलपैकी एकही नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे एक लॉजिकल गोष्ट आहे. म्हणजे ती कशी तर संत्री हे काय आहे, एक फळ आहे. तसंच द्राक्षसुद्धा काय आहे, एक फळ आहे. आणि फळाबरोबर फळाचीच विक्री झाली आहे म्हणजे काय, समवस्तू आपण असं म्हणू शकतो. म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या काढणीसाठी वैभव विळ्याची शिफारस केलेली आहे. आणि हा प्रश्न मी आधीसुद्धा तुम्हाला विचारला होता. त्यामध्ये ऑप्शन आहे कपाशी, भात, भुईमूग आणि बाजरी. तर लक्षात ठेवा, भात पिकाच्या काढणीसाठी वैभव विळ्याची शिफारस केलेली आहे. आता तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न मित्रांनो, की वैभव विळ्याची शिफारस कोणत्या विद्यापीठाने केली आहे आणि कोणती व्यक्ती त्याच्याशी संबंधित आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर येऊ तुम्हाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील प्रश्न पाहू, हरियाणा जातीचे बैल आणि मुर्रा जातीच्या म्हशी रिकामी जागा कडील शुष्क प्रदेशातील जिल्ह्यात आढळतात. यामध्ये ऑप्शन आहे नैऋत्य, ईशान्य, वायव्य आणि आग्नेय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी ईशान्य हे याचं बरोबर उत्तर होईल. इथे जर बघितलं मित्रांनो तर एक लॉजिकल ट्रिक सांगते. इथे हरियाणा विचारलं आहे आणि हरियाणा ही बैलाची जात आपल्याला माहिती आहे, तिथेच प्रश्नामध्ये सांगितलं आहे. मग लॉजिक सांगायचं, आपल्याला मूळ स्थान माहिती नसलं तरीसुद्धा त्यावरून आपण लॉजिक काढू शकतो की हरियाणा जातीचे बैल आहे म्हणजे हरियाणामध्ये सापडतील. मुर्रा जातीच्या म्हशी म्हणजे जवळजवळ तिथेच असतील. तर तिथे म्हणजे कुठे, तर दिल्लीमध्ये. आता आपल्याला माहिती आहे दिल्ली कुठे आहे म्हणून. तर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये हरियाणा जातीचे बैल आणि मुर्रा जातीच्या म्हशी आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो प्रदेश आहे तसं जर बघितलं तर उत्तरेकडे येतो म्हणजे भारताच्या. परंतु जर विचार केला तर यामध्ये ऑप्शनमध्ये ईशान्य हे त्यांनी बरोबर उत्तर दिलं होतं. मित्रांनो, इथे जर आपण ईशान्य हेच का ऑप्शन निवडलं यामागे कारण आहे. आपण जर प्रश्नाचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं, ऑप्शनचं ॲनालिसिस केलं तर ऑप्शन एलिमिनेट करून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता ते कसं मी तुम्हाला सांगते. आग्नेय आहे, आपल्याला माहिती आहे आग्नेय दिशा कुठे येते, तर पूर्व आणि दक्षिणच्या मधोमध आग्नेय दिशा येते. आग्नेय दिशेकडे गेलं म्हणजे हे दक्षिणेकडे आपल्या उजव्या हाताच्या साईडनी जर आपण पकडलं तर उजव्या हाताच्या साईडनी म्हणजे खाली होणार आहे, तरी ते येणार नाही. मग इकडे जर आपण बघितलं तर कुठे, वायव्येकडे जर आपण बघितलं तर पाकिस्तान आणि राजस्थानमधला तो भाग आहे, तिकडच्या साईडनी ते होईल. आणि जर आपण नैऋत्य पकडलं तर नैऋत्य आपल्याला माहिती आहे नैऋत्य मोसमी वारे जिथून एंटर करतात तिथून तो भाग येणार नाही, कारण की तो पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये येतो. मग यामध्ये एकच ऑप्शन राहते ते म्हणजे ईशान्य. म्हणून आपण ऑप्शन क्रमांक बी निवडला. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. रिकाम जागा ही मुख्य पिके आहेत. आता साधारण गोष्ट आहे मित्रांनो, सुरुवातीला आपण ऑप्शन पाहू नंतर एक्सप्लेन करते. की ऑप्शन आहेत भात आणि गहू, मक्का आणि गहू, गहू आणि ऊस, गहू आणि तेलबिया. मित्रांनो, इथे गंगेचा मध्य मैदानी प्रदेश असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे साधारण गोष्ट आहे, गाळाची मृदा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असेल, पाण्याची उपलब्धता सुद्धा जास्त प्रमाणात असेल आणि मोठ्या प्रमाणात ते जमिनी कशा असतील, सुपीक असतील. आणि आपल्याला तसंही माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती करतात आणि भात शेतीमधून कोणत्या ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होते ते सुद्धा आपल्याला माहिती आहे की मिथेन जो गॅस आहे तो भात शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणसुद्धा होते. परंतु आपण जर मित्रांनो म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ऑप्शनमध्ये भात हे पीक असलंच पाहिजे. आणि असं असणारं भात असणारं एकच ऑप्शन आहे ते म्हणजे पहिलं ऑप्शन भात आणि गहू. म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू, मैदानी प्रदेशात रिकाम जागा नगदी पीक आहे. यामध्ये आपण ऑप्शन पाहिले तर तंबाखू, मोहरी, कापूस आणि ऊस आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर मैदानी प्रदेशाचा इथे संदर्भ आलेला आहे म्हणजे आपण उत्तर प्रदेशचा संदर्भ घेऊ. आणि उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला माहीत आहे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. ऊस उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. म्हणून जर विचार केला तर कुठलं नगदी पीक आहे, तर ऊस हे नगदी पीक मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. आणि बाकी पिकांपेक्षा आपण जर बघितलं तर ऊसाला सर्वाधिक पाणी लागते. इथे जे पिकं दिले आहे त्यापैकी आपण जर बघितलं तर. तसं जर बघितलं मित्रांनो, कापूस हे जे पीक आहे ते महाराष्ट्रामध्ये
जो काही पठार आहे आपलं त्या पठारावर घेण्यात येते, कारण की आपली मृदा जी आहे ती रेगूर मृदा आहे आणि यामध्ये मॅग्नेशियम, टिटॅनी, फेरस याचं जे प्रमाण आहे ते सर्वाधिक पाहायला मिळते आणि त्यामुळेच त्या मृदेला कोणता रंग प्राप्त झालेला आहे तर काळा रंग मृदेला प्राप्त झालेला आहे. म्हणूनच आपण मृदेला काळी कापसाची मृदा असं सुद्धा म्हणतो. आता पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. रिकाम जागा हा भारतातील सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश आहे. ऑप्शन बघितली तर यामध्ये केरळ, अंदमान, लक्षद्वीप आणि पॉंडिचेरी आहे. यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर एकच राज्य दिलं आहे ते म्हणजे केरळ आणि बाकीचे आहे ते केंद्रशासित प्रदेश यामध्ये मोडतात. तर केरळमध्येच नारळाचे सर्वाधिक उत्पादन होते आणि केरळलाच आपण नारळांची भूमी असं सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी जो काही 2015 मध्ये कंटात्री ग्रामसेवक पदाकरता लेखी परीक्षा झाली होती तो पेपर बघितला, यामध्ये प्रश्नांचं ॲनालिसिस केलं. हे प्रश्नांचं ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.